शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, शेतीमधला 60 दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगला उत्पादन देणारा कलिंगड हा जो काही महत्त्वाचा पीक प्रकार आहे, या पीक प्रकाराच्या संदर्भाने आज आपण बोलणार आहोत. आणि त्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः श्रीरामपूरमधून अवताडे पाटील ॲग्रोचे चेतन अवताडे पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. खरं तर आर्डो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं हा मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही घेतोय. ज्यांचं विजय आणि विराट असे दोन कलिंगडाचे वाण आहेत. विजय हा पावसाळी आणि थंडीच्या दिवसामध्ये आणि विराट हा उन्हाळी हंगामामधला वाण म्हणून तो प्रसिद्ध आहे. आणि या दोन वाणाच्या संदर्भानं आर्डो सीड्स पाठीमागचे अनेक दिवस झाले शेतकऱ्यांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आणि त्या आर्डो सीड्सच्या वतीनं आर्डो सीड्स प्रस्तुत हा आजचा मुलाखतीचा कार्यक्रम होतोय. पाटील साहेब, तुमचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही देखील ही मुलाखत सुरू होण्यापूर्वी अजून देखील आमच्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक आणि इन्स्टाला जाऊन आम्हाला फॉलो करा. खरं तर पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे. आणि कलिंगड हा विषय आहे, कारण सध्या ट्रेंडिंगला डाळिंब आहे, ट्रेंडिंगला टोमॅटो संदर्भानं बोललं जाते, कांद्याची जी लागवड ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. परंतु कलिंगड हा देखील शेतकऱ्यांना 60 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न देणारा पर्याय म्हणून तो समोर येतोय. आणि पूर्वी जी प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये कलिंगडाची लागवड व्हायची ती आता वर्षभर केली जाते. पावसाळी काही वाण बाजारामध्ये आलेत. आणि मग ह्या सगळ्या संदर्भानं 60 दिवसामध्ये जर तुम्हाला जर शॉट चांगला खेळायचा असेल, 20-20 शेतातली चांगली खेळायची असेल, तर कलिंगडाकडे शेतकरी ओळखतोय. परंतु हे सगळं करताना त्यासमोर अनेक समस्या येतात. त्याला हंगाम कुठला निवडायचा हा प्रश्न आहे, वाण कुठले निवडायचे हा प्रश्न आहे, लागवड कशी करायची, किती अंतरावर करायची, बेड प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, पाणी नियोजन कसं असलं पाहिजे, त्याला सेटिंग होत नाही. बऱ्याच वेळा त्याचं असं होतं की नत्राचं प्रमाण वाढतंय, पाण्याचं प्रमाण वाढतंय, त्याच्या वेली मासते त्या सेटिंग होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की प्लॉट अकाळी डंप होतो, वेली जळून जाते. अनेक समस्या आहेत. आणि खरं तर त्या समस्या संदर्भात तुमचा अनुभव आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला पाहिजे. त्यातला पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की कलिंगडामध्ये हंगाम निवडताना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने निवडलं पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही जे सांगितलं की आपल्याला कमी दिवसांमध्ये 60 दिवसांमध्ये जे पीक करायचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने कलिंगड या पिकाचा प्रामुख्याने आपण उल्लेख केला. आणि कलिंगड का करावं पहिली गोष्ट हे मी सांगतो. त्यानंतर मी तुमच्या मुद्द्यावर येतो की हंगाम कधी निवडावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिवसेंदिवस जे लँड होल्डिंग आहे शेतकऱ्यांचं, समजा माझ्या आजोबाला जर 100 एकर जमीन असेल तर माझ्या वडिलांना ती 50 आली, मला ती 15-20 एकरवर आली. माझे 2 मुलं आहेत, त्यांना ती लँड होल्डिंग ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि ही लँड होल्डिंग कमी होत असताना शेतकरी हा व्यवसाय म्हणून, शेती हा व्यवसाय म्हणून जर बघायचा असेल तर मग शेतीतून उत्पन्नाची बाब तुम्हाला नक्कीच तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मग जर तुम्हाला शेतीतून उत्पन्न कमी दिवसांमध्ये काढायचं असेल तर मग तुम्हाला या पिकांचा विचार करावा लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, टरबूज हे पीक का निवडावं? टरबूज हे 60 दिवसांमध्ये येणारं पीक आहे. त्याला विशेष करून जे क्लायमेट आहे, जसं पर्टिक्युलर क्लायमेट सगळ्या क्लायमेटला बऱ्यापैकी सूट होणारं हे पीक आहे. परंतु तुम्हाला त्या प्रकारे परियोजना तुम्हाला करायला पाहिजे. आता विशेष करून हंगामाच्या बाबतीत जे तुम्ही पहिला प्रश्न विचारलाय मला, की साधारण आता 12 महिने टरबूजाची लागवडी होत असतात. आता टरबूज हे ऍक्च्युली नाशवंत पीक आहे, म्हणजे ते तुम्ही स्टोअर करू शकत नाही. त्यामुळं सगळ्यात मोठा विषय आहे डिमांड आणि सप्लायचा. जशी मागणी आणि पुरवठा आहे, तुमची मागणी जर त्या फळाची वाढली आणि पुरवठा कमी झाला तर दर हे उंच राहणार आहेत, आणि मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर दर हे कमी राहणार. तर सगळ्यात महत्वाचा हंगाम आहे. तर हंगाम विशेष करून आपल्या ज्या पूर्ण भाग आहे तिथे म्हणजे डिसेंबर मध्ये लागवडी जास्त होतात. परंतु डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे सरासरी लागवडी टरबूजाची होतात. आणि ऑफ सीझन जर म्हटलं तर आता देखील ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये देखील लागवडी होतात. आणि याहीपेक्षा जास्त मे मध्ये काही लागवडी होतात. आता सांगायचं झालं तर आता ज्यांनी मे मध्ये लागवडी केलेल्या होत्या त्यांना साधारण 25 रुपयापर्यंत किलोचा बाजारभाव मिळालेला आहे. आता देखील आजचे बाजारभाव हे 13-14 रुपये टिकून आहेत. म्हणजे ऑफ सीझन ज्या गोष्टी आहेत त्याला दर जास्त मिळतो, कारण की तो सप्लाय कमी आहे. आणि मागणी टरबूज या फळाला मागणी वाढण्याचं कारण असं आहे की सगळीकडे तुम्ही जर चांगल्या हॉटेल्समध्ये थांबलात तर सकाळी तुम्हाला ब्रेकफास्टला सगळ्यात इझी उपलब्ध होणारं आणि तुम्हाला खाऊशी वाटणारं फळ टरबूज आहे किंवा खरबूज आहे. कारण की बाकीचे फळं ठेवणं त्या हॉटेलला किंवा आपल्यालाही, कारण की बॉडी डिहायड्रेट होती. पाण्याचा चांगला एक स्रोत आहे. त्याच्यामुळे टरबूज या पिकाला मागणी ही नक्कीच वाढत चालली आहे. फक्त तिचा पुरवठा आणि मागणी याच्यानुसार हंगाम निवडावा मी शेतकऱ्यांना हे करतो. आता जे ऑफ सीझन म्हटलो, ऑफ सीझन मध्ये शेतकऱ्यांसमोर अडचणी पण भरपूर आहेत. डिसेंबर नंतर जानेवारीत ज्या लागवडी आहेत त्या मानाने त्यांना रिस्क जी आहे वातावरणाची या बाकीच्या जी त्याच्यावर रोगराई आहे त्याची कमी असते.
परंतु ऑफ सीझन मध्ये खरं चॅलेंजिंग असतं. तर तुम्ही हंगामाविषयी जो पहिला प्रश्न विचारला त्याविषयी सांगायचं आहे की शक्यतो नवीन जे शेतकरी आहेत, मी तुमच्या प्लॅटफॉर्मवरून सांगू इच्छितो, त्यांनी सुरुवातीला जे डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत लागवड करावी, जेणेकरून त्या क्रॉपची फिजिओलॉजी, त्या क्रॉपचा एकंदर अभ्यास तुमचा त्या शेतकऱ्यांचा होईल आणि त्यानंतर मग ऑफ सीझन कडे जावं. परंतु ज्या वर्षी काही काही शेतकऱ्यांना या पिकाचे पूर्ण अनुभव आले आहेत ते ऑफ सीझन मध्ये देखील त्यांनी केलेलं चांगलं. आणि खरं तर आता हे तुम्ही सांगितलेलं गणित मला वाटतं सगळ्याच पिकांच्या बाबतीमध्ये लागू होतं की बाजारामध्ये ज्यावेळेला शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात लागवड करतात त्यावेळेला साहजिकच आवक वाढते आणि दर कमी राहतो आणि मग अशा वेळेला ऑफ सीझन पकडावा लागतो. आपल्याकडे बऱ्याच वेळा सीझन पकडले जातात, रमजानचा सीझन किंवा उन्हाळ्याचा सीझन, पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर ऑफ सीझनला चांगलं काम केलं तर मला वाटतं कलिंगडातून सुद्धा चांगले पैसे मिळतील. तुम्ही मगाशी सांगितलं की 25 रुपयांचा रेट मिळाला, चालू सुद्धा रेट 13 रुपये. बऱ्याच वेळा ही चर्चा होते खर्चाच्या बाबतीमध्ये आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, एकरी एक सरासरी किती अवरेज निघावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट किती रेट असला तर शेतकऱ्याला परवडतो. कारण मला पुन्हा पुढे टेक्निकली जायचं, हे 2-3 प्रश्न शेतकरी डोक्यात कायम राहतात की किती दर म्हणजे चांगला दर. तर सगळ्यात महत्वाचं आहे सरासरी टरबूज हे पीक जे आहे ते एकरी झाडांची संख्या ही खूप महत्वाची आहे. 6,000 ते 7,000 जर झाडांची संख्या असेल तर सरासरी एका झाडाला आपण सरासरी जरी 4 ते 5 किलो फळ धरलं तर 30 ते 35 टनापर्यंत त्याला ॲव्हरेज मिळायला पाहिजे डिसेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये टेम्परेचर असतं त्या महिन्यामध्ये. परंतु तेव्हा जे दर सापडतात सरासरी तुम्ही जर 5-7 वर्षाची बघितली की 5 रुपये ते 10 रुपयाच्या रेंजमध्ये सापडतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की सरासरी काय रेट मिळाला पाहिजे आणि काय ॲव्हरेज मिळाला पाहिजे, तर माझ्या हिशोबाने सरासरी 8 रुपये जर भाव मिळाला टरबूजाला 8 रुपये किलो सरासरी आणि तुमचा ॲव्हरेज जर 25 टन प्रति एकर निघालं म्हणजे 25-8-200 2 लाख रुपये तुमचा हे उत्पन्न झालं. त्याच्यामध्ये जर तुम्ही याचं प्रोडक्शन कॉस्ट बघितली या पिकाची तर ह्या पिकाची प्रोडक्शन कॉस्ट तुमची शेवटपर्यंत 1 लाखापर्यंत 70 ते 80 हजार ते 1 लाख ही आहे. तर किती वाईट जरी परिस्थिती झाली तर 1 रुपयाला 1 रुपया देणारं 60 दिवसात हे पीक आहे. त्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांनी अशा दृष्टीने विचार करावा. जर तुम्ही अति जर विचार केला लगेच 25 रुपये 30 रुपये तर मग नैराश्य बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना येतं. बरोबर. कारण की ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर सरासरी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिसेस केला तर 25 टन ॲव्हरेज मिळायला पाहिजे. शेतकरी 15 टनापासून ते 40 टनापर्यंत पण काढणारे शेतकरी आपल्या पट्ट्यात आहेत. बरोबर. आणि बऱ्याच वेळा रेट ज्यावेळेला आपल्या हातात नसतो त्यावेळेला अवरेजवर मला वाटतं काम जास्त व्हायला पाहिजे. का जर एकरी अवरेज चांगल्या पद्धतीचं निघालं तर शेतकऱ्याला चांगल्या पैसे होतात. कारण शेवटी काही केलं तर मार्केट ही काय तुमच्या किंवा माझ्या किंवा शेतकरी हातातली गोष्ट नाही. बऱ्याच वेळा शेतकरी लावताना दर असतो आणि शेतकऱ्याचा बाजारात येतो त्यावेळेला दर नसतो आणि मग अशा वेळेला आपण बघतो की सोशल मीडिया आपण बघतो आपण की दुःख व्यक्त करतो आपला शेतकरी. आणि मग ही शेवटी व्यवसाय हा याच्याकडे व्यवसाय म्हणूनच बघितलं पाहिजे. ह्याच्यातले सगळी गणित व्यवसाय म्हणून आपण मांडायला शिकलो पाहिजे शेतकरी म्हणून पण. आणि मग तुम्ही म्हणताय तसं जर 25 टनापर्यंत उत्पन्न आणि 8 रुपये दर, कारण 25 टनापर्यंत उत्पन्न जर तुम्ही फळ म्हणला 3 किलोच्या फळांनी जरी धरलं तरी मला वाटतं 25 टनापर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं 6-6.5 हजार झाडांमधनं होतंय. पण हे 25 टन उत्पन्न काढायचं म्हणलं रेट बद्दल आपण नंतरच बोलू, कारण रेट 8 रुपये राहतील, 10 रुपये राहतील, अजून 15 रुपये राहील तर शेतकऱ्याचा फायदा आहे. अवरेजच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी पुन्हा शेतीमधली प्रॅक्टिस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि आज त्याच्या संदर्भानेच आपल्याला बोलायचं आहे की 25 टनाचं जर एकरी अवरेज काढायचं असेल साधारण आपण 30 बद्दल पण बोलायला नको आणि 20 वर पण लोक खूप काढतात, पण आपण एक सरासरी अवरेज शेतकरी 25 टनापर्यंत चांगली थोडीशी मेहनत केली की जाऊ शकतो. या हिशोबाने आपण बोलू की 25 टनापर्यंतच्या अवरेजसाठीच्या प्रॅक्टिस बद्दल आज खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. त्यामधले पहिला प्रश्न असा आहे की झाडांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांची लागवडी संख्या कमी जास्त असते, तर काय आदर्श संख्या आहे की एकरामध्ये किती रोपं लावली पाहिजेत? बऱ्याच वेळेला शेतकरी हा रोपांपेक्षा बियाणं पण लावतो, पण ती काय मला वाटतं फार योग्य पद्धत नाही. रोपच लावली पाहिजेत, नर्सरीज लावली पाहिजेत. त्यामुळे ती किती नर्सरी किंवा किती रोपं एकरामध्ये बसली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आणि किती अंतरावर तिची लागवड आदर्श असली पाहिजे? साधारणतः जमिनीच्या प्रकारानुसार आपण बोलूया. जर जिथं एकदम मध्यम स्वरूपाची जमीन आहे किंवा एकदम हलकी जमीन आहे, हलक्या जमिनीमध्ये झाडांची संख्या ही 6 ते 7 हजारापर्यंत चालू शकेल. परंतु एकदम जिथं भारी जमीन आहे तिथं तुम्ही झाडांची संख्या ही 5 ते 6 हजार जरी ठेवली, कारण की तुम्ही शेतकऱ्यांची मानसिकता ही प्लांट पॉप्युलेशन वाढवण्याकडे जास्त आहे की जास्त झाडं लावले म्हणून आपल्याला जास्त उत्पन्न निघेल. परंतु ऍक्च्युली हे पीक जे आहे हे 60 दिवसात तयार होणारं पीक आहे आणि हे 60 दिवसामध्ये याला तुमच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत बऱ्याच वातावरणाच्या बदलांशी सामना करायचा आहे. त्याच्यामुळं झाडांची संख्या ही खूप मोठा विषय टरबुजामध्ये आहे. तर मी तुम्हाला सांगतो एकदम हलकी जमीन असेल तर 6.5 ते 7 हजारापर्यंत ही लागवडी करतात लोक. परंतु जे आयडियल म्हणतो आपण
ते 5 ते 6,000 रोपांची संख्या ही असली पाहिजे. आता ही लागवड करताना बेड प्रिपरेशन शेतकऱ्यांनी किती प्रॉपर करायला पाहिजे आणि त्याचं किती महत्व आहे या लागवडीमध्ये? आता तुम्हाला जर टरबूज हे पीक जर करायचं असेल तर बेडपेक्षा सगळ्यात आधी मी त्याच्या आधी जाईल थोडं. बेड करण्याच्या अगोदर तुमच्या जमिनीचं माती परीक्षण करणं माझ्या हिशोबाने खूप महत्वाचं आहे, की तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे. बरेच आम्हाला पण लोक विचारतात की शेड्यूल द्या, टरबुजाचं एक शेड्यूल द्या. माझं मत असं आहे की कुठल्याही पिकाचं शेड्यूल नसतं. शेड्यूल हे त्या जमिनीनुसार त्या वातावरणातल्या बदलानुसार बदलत असतं. बरोबर. म्हणजे तेच खरं तर महत्वाचं आहे. तर एक पर्टिक्युलर असा कुठलं शेड्यूल नाहीये. तर सगळ्यात आधी माती परीक्षण करून आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे. शेणखताचा वापर जो आहे, कर्ब आणि नत्र, मी या विषयावर बऱ्याच वेळा बोलत असतो, की तुम्ही जे केमिकल फर्टिलायझर्स वापरणार आहे, ते केमिकल फर्टिलायझर जे वापरतात त्याच्या आपटेक वाढवण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीतली CN रेशो जे म्हणतो, कर्ब आणि नत्राचं जे गुणोत्तर आहे ते योग्य असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं शेणखताचा वापर असेल, सेंद्रिय खतांचा वापर असेल, या पद्धतीने त्या बेडमध्ये करावा. कोंबडी खत, पोल्ट्री खत सुद्धा चालते. तर या खतांचा वापर रासायनिक खतांबरोबर बेडमध्ये करावा. बेड करत असताना बेडची उंची ही साधारण जमिनीपासून 1.5 फुटाच्या वर नसावी. 1.5 फूट फार उंची नसावी आणि फार कमी नसावी. 1.5 ते 2.5 फुटापर्यंत बेडची उंची असावी. बेड एकसारखे असावेत. बेडला थोडा राऊंड शेप असावा. बेडमध्ये तुम्ही जेव्हा बेड करतात, जेव्हा तुम्ही मशागत करतात, ती खोल नांगरट करावी 2दा. त्याला रोटावेटरनी जमीन एकदम बारीक भुगळा करून घ्यावा. त्याच्यात दगडगोटे राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण की दगडगोटे राहिले तर तिचं जे तुमचं आपटेक आहे फर्टिलायझरचं ते कमी जास्त होतं. तर ही गोष्ट बेड प्रिपरेशनच्या वेळेस आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीत तुम्ही जेव्हा बेड तयार करतात, त्या बेड तयार करताना तुम्ही जे रासायनिक खत भरणार आहे, त्या रासायनिक खतामध्ये तुम्ही शेणखताचा वापर रासायनिक खताबरोबर करणं अतिशय योग्य आहे. जेणेकरून तुमचं जे रासायनिक खत आहे ते उचललं जाणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे काय वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देणार आहेत, विद्राव्य खत देणार आहे, तर त्याचं सुद्धा अपटेक होईल. तर बेड तयार करताना ही गोष्ट महत्वाची आहे. बेडमध्ये 2 बेडमधील जे अंतर आहे ते साधारण 7 फुटापर्यंत, 6 ते 7 फुटापर्यंत असावं. काही त्या केसेसमध्ये 8 फुटापर्यंत ही करतात, कारण की बरेच शेतकरी टरबुजामध्ये आंतरपीक देखील करतात. बऱ्याच ठिकाणी मिरचीची लागवड होते. त्यानंतर पपईची लागवड आता वाढतीये. पपईची देखील मिरची करावी का तशी आंतरपिकाची लागवड? ऍक्च्युली करायला पाहिजे, परंतु ते करत असताना त्याच्यासाठी काय काय गोष्टी काळजी घ्यायची आहे. समजा मिरचीसारखं पीक जे आहे, मिरचीसारखं पीक जर तुम्ही उन्हाळ्यात लावताय त्याच्यावर थ्रिप्सचा अटॅक फार हेवी असतो. मग त्या मिरचीसाठी तुमच्या टरबुजावर देखील अटॅक येणार आहे. त्यामुळे तुम्ही ती काळजी जर घेणार असेल तरच आंतरपीक करावं. नाहीतर आंतरपीक करू नये, या मताचं मी. कारण की शेतकऱ्यांना माहित नसतं. समजा तुम्ही पपाया लावला तर पपायाला सगळ्यात मोठी समस्या व्हायरसची आहे, मोझॅक व्हायरस. आणि व्हायरस हा कंट्रोल कशाने होत नाही, त्याचं व्हेक्टर कंट्रोल करावं लागतं, जी काय किडे. आणि तुम्ही जर टरबुजात जर ते लावत असाल तर पांढरी माशी जर टरबुजावर असेल आणि व्हायरस जर तो इन्फेक्टेड प्लांट झाला तर ते सगळ्या प्लॉटला व्हायरसचा इन्फेक्ट करतं. त्याच्यामुळं आंतरपीक करत असताना देखील त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊनच किंवा चांगला सल्ला घेऊनच आंतरपीक करावं. आणि ह्या बेडचं अंतर जे आहे 2 बेडचं, ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 ते 8 फूट ते तुमच्या पिकानुसार आंतरपीक आहे की नाही त्याच्यानुसार व्हॅरी होईल, पण कमीत कमी 6 फूट हे 2 बेड मधलं अंतर असावं. आता खरं तर बेडची प्रिपरेशन तुम्ही सांगितली तशी केल्यानंतर शेतकरी ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला त्याचं पाणी नियोजन फार महत्वाचं आहे. अजून सुद्धा शेतकऱ्याला कळत नाही की सुरुवातीला पाणी जास्त द्यायचं आहे, मध्ये जास्त पाणी द्यायचं आहे का शेवट द्यायचं आहे. त्याचा पाण्याचा गोंधळ मात्र शेवट. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे पाटील साहेब, की जो शेतकरी बरीच वर्ष शेती करतोय तो देखील पाण्याच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा कन्फ्युजड आहे. तर ते पाण्याचं नियोजन कलिंगड शेतीमधलं कसं असलं पाहिजे? आता याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही माती परीक्षण करता. माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या पाण्याची क्वालिटी एकतर महत्वाची आहे, त्याचा EC काय आहे. त्यानंतर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते प्रत्येक जमिनीची, म्हणजे इथली जमीन वेगळी असेल तर खाली वेगळी असेल. प्रत्येक जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. त्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. तर याला एक आपल्या शेतकरी भाषेत जर म्हणायचं वापसा कंडिशन जो म्हणतो आपण, शेतकऱ्यांना वापसा कंडिशन कळते, पण ती वापसा कंडिशन कायम ठेवणं. कारण की बऱ्याच वेळा अजून शेतकऱ्यांना अडचणी काय आहेत की लाईट हा मोठा विषय आहे. आता शासन पण त्याच्यात बघते की शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यायची, पण आता समजा शेतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना 3 दिवस म्हणून लाईट असते. मग शेतकऱ्याची मानसिकता काय होती की 3 दिवसातून एकदा लाईट येतं, पाणी जास्त. आणि ते पाणी जेव्हा जास्त होतं पिकाला तेव्हा ते शेतकऱ्याच्या दृष्टीने ते बरोबर असतं. परंतु त्या पिकाला ते पाणी जास्त झालं की त्याचे रूट झोन ऍक्टिव्हेट होत नाही आणि मग तुमचं विल्टिंग असेल या गोष्टी वाढतात. त्याच्यामुळं पाणी देताना सुरुवातीचं जे पाणी आहे लागवड एकदम कमी प्रमाणात द्यायला पाहिजे. अप टू सेटिंग, साधारण लागवडीपासून सेटिंग ही जर तुम्ही रोप लावलेला असेल तर एक 20 ते 25 ते 30 दिवसामध्ये सेटिंग सुरू होते आणि ती 40 दिवसापर्यंत ती सेटिंग पूर्ण होते. तर ही सेटिंग होत असताना पाण्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे. पाणी जर एक्सेस झालं तर त्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते. झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त झाली, शेतकऱ्यांना चांगलं वाटतं की वेल खूप चांगले, पण त्या मल्चिंग रोल पासून जितकं फळ तुमचं पुढे जाणार आहे त्याची साईज तेवढी कमी राहणार आहे.
तुम्ही कुठल्याही जर प्लॉटवर गेले टरबुजाच्या, तर तुम्ही जर जी साईज बघणार आहात फळाची, ती जो फळ मल्चिंगच्या जवळ आहे, त्या बिया रोपाच्या जवळ आहे, त्याची साईज जास्त आहे. त्याच्यामुळं सेटिंग ही फार पुढे न होऊन देणे, याच्यात पाण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंट्रोल ठेवणे आणि त्यासाठी पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यात देखील शेतकऱ्यांनी ते त्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन करावं. परंतु लागवडीपासून ते सेटिंग पर्यंत पाणी हे शेतकऱ्यांनी थोडं व्यवस्थितच दिलं पाहिजे. बरोबर. आता खरं तर सेटिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाला ती फार महत्वाचा प्रश्न आहे, की शेतकऱ्याचं कधी-कधी अशी सुरुवातीच्या टप्प्यात वेल जेव्हा बसते, तेव्हा शेतकऱ्याला आनंद होतो, की काय वेल निघलेत म्हणून आणि नंतर त्याची ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. म्हणजे वेली माजतात आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये, पण त्याला सेटिंग तेवढं ताकदीचं होत नाही. तर तो जो शेतकऱ्याकडून होणारा जो गोंधळ आहे, तो टाळायसाठी तुम्ही पाणी नियोजन सांगितलं, पण अजून काही गोष्टी त्यात महत्त्वाच्या आहेत का? सेटिंग पिरियडसाठीच्या किंवा सेटिंग होण्यासाठी कुठले घटक महत्त्वाचे ठरतात? ते नैसर्गिक असतील किंवा कृत्रिम असतील किंवा माणसांच्या चुकांची किंवा बरोबरीची असतील, परंतु सेटिंग परफेक्टच झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय तशीच काही ठराविक पानांवर सेटिंगला कलिंगडामध्ये महत्व आहे, तर तिथंच झालं पाहिजे आणि ते तुम्ही म्हणताय की साईज व्हायचं असेल तर ते मल्चिंगच्या जवळच झालं पाहिजे किंवा त्या डुंब्याच्या जवळ झालं पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं टरबूज हे पिकाला परागीभवन हे खूप महत्वाचं आहे. कारण की त्याचा पॉलिनेशन हे क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे, सेल्फ पॉलिनेटेड नाही. तर मधमाशीचा रोल ह्या परागीभवनामध्ये खूप महत्वाचा आहे. बरं. म्हणजे तुम्ही जर बघत असाल बरेच शेतकरी मधमाशीचे पेट्या आणून ठेवतात. तर काय झालंय, जसं जसं केमिकल पेस्टिसाइडचा वापर वाढलेला आहे, तर केमिकल पेस्टिसाइडच्या वापरामुळे बऱ्याचशा ज्या मधमाशा आहेत त्या आपल्या शेतापासून दूर गेलेल्या आहेत. आणि ती मधमाशी तसं पॉलिनेशन हे विंड पॉलिनेशन वाऱ्यानेही होतं. परंतु सगळ्यात इफेक्टिव्ह एक मधमाशी जर एका फुलावर बसली, तर ती एका फुलावर बसते तेव्हा ती 1 मिनिटामध्ये कमीत कमी 20 ते 25 वेळा त्या फुलावर फिरत असते. आणि ते पॉलिनेशन जे आहे ते सगळ्यात चांगलं पॉलिनेशन मानलं जातं टरबुजामध्ये. म्हणून पाण्याच्या नियोजन, खताच्या नियोजन, तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे मधमाशी ही आता मी विशेष करून सांगतोय, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना त्यातली माहिती नाही. शेतकरी फोन करतात, वेली खूप वाढलेले आहे पण सेटिंगच नाही. त्याचं कारण असे असतात की मधमाशीची त्या रानामध्ये उपलब्धता फार कमी आहे. त्याचं दुसरं एक कारण अजून असं होतं मधमाशीचं, की फळं वेडेवाकडे होणे. बरेच आमचे जे कन्सल्टंट आहेत ते सांगतात कॅल्शियम बोरॉनची डिफिशियन्सी. परंतु तुम्ही जर त्याचा खोलवर अभ्यास केला, आम्ही त्याच्यात सातत्याने काम करत आहोत, तर मधमाशीने झालेलं परागीभवन आणि त्यापासून तयार झालेलं फळ याचा शेप जो आहे तो आणि तुमचं विंड पॉलिनेशन झालं याच्यामध्ये फरक होतो. बऱ्याच वेळा शेतकरी बऱ्याचशा तक्रारी करतात का फळ वाकडे तिकडे झाले. तर हे पण महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मधमाशीचा रोल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे की तुम्ही जे फवारण्या करणार आहे सुरुवातीपासून, त्या मधमाशीला फ्रेंडली कसे होईल, त्या मधमाशीला तोटा कसा होणार नाही, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून सुरुवातीला त्याच्यावर नागाळीचा अटॅक येतो, आळीचा अटॅक येतो, थ्रिप्सचा अटॅक येतो. तर हे कीटकनाशक वापरत असताना जे सिंथेटिक पायरोथ्रेड ग्रुप असेल, तुमचा ऑर्गेनोफॉस्फेट ग्रुप असेल, पेस्टिसाइडचे जे ग्रुप आहेत त्याच्यातले कीटकनाशकांचा वापर कमी करावा, जेणेकरून त्या मधमाशा तुमच्या फळा ज्या नॅचरली येऊ शकतात ते येतील. आणि जर तसं शक्य नसतील येत, तर मग मधमाशी पेटींचा वापर तुम्ही केला पाहिजे, जेणेकरून तुमचं सेटिंग प्रॉपर होईल. खरं तर ते तुम्ही बरं झालं वाकड्या तिकड्या फळांचा विषय काढला. ह्या वर्षी कलिंगडामध्ये ती समस्या खूप जाणवली आणि अजून एक होत होतं की कॅप्सूल साईज मध्ये फळं वाढण्याच्या ऐवजी ते अशी चंबू पडत होते त्या फळांचे आणि खूप पडले. मग बऱ्याच वेळा व्हरायटीवर ब्लेम झाले किंवा तुमच्या कन्सल्टंटला त्या अडचणी आल्या. तर ते कशामुळे ते चंबू मी होत जे सांगितलं तुम्हाला त्याच्यावर एक आर्टिकल खूप चांगलं आलं होतं, ते आपल्या देशात नाही आलं. त्या आर्टिकलमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की मी जे तुम्हाला सांगितलं, मी त्याच्यावरूनच वाचलं की मधमाशीने झालेलं पॉलिनेशन, समजा तुमच्या फील्डमध्ये जर 7,000 झाडं आहेत आणि त्या 7,000 मध्ये 3,000 झाडांनी जर मधमाशीने पॉलिनेशन झालं, त्याची साईज आणि शेप. कारण की शेवटी जे हायब्रिड तयार होतं कुठल्याही टरबुजाचं, बरं. हायब्रिडच आहेत ना सगळे, ते हायब्रिड तयार होत असतात. त्याची जी जेनेटिक प्युरिटी असते, त्यातले जीन्स जे असतात ते पूर्ण ट्रान्सफर होणं गरजेचं असतं आणि ते पॉलिनेशन मध्ये ट्रान्सफर होत असतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं पॉलिनेशन आहे. आणि जे वाकडे तिकडे होण्याचं प्रमाणे बऱ्याच वेळा कॅल्शियम बोरॉनच्या डिफिशियन्सीच्या नावाखाली ट्रीट केलं जातं. परंतु त्यामागे हे एक आता कारण, जे तुम्ही आता सांगितलं मागच्या वर्षी ज्या कंप्लेंट्स आल्या, आता तुम्ही चालू वर्षी आपण आउट ऑफ ट्रॅक जाऊन बोलू. आता कांद्याचे जे शेतकऱ्यांनी बियाणाचे बल्ब लावलेले होते डोंगळे, त्यांना त्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा फक्त 10% सीड मिळाले. त्याचं एकमेव कारण मधमाशी. म्हणजे कंपन्यांचं देखील बियाणं जर शॉर्टेज राहील तर विशेष समजू नये कांद्याचं रब्बीमध्ये. कारण की कांद्याचं त्यांना जे एक्सपेक्टेड प्रोडक्शन होतं ते मिळालं नाही. त्याचं एकमेव कारण मधमाशी. कारण की पॉलिनेशन झालेलं नाही. म्हणजे किती महत्वाचा रोल त्या मधमाशीचा शेतीमध्ये आहे, इकोसिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा. आणि आपण देखील याच्या अगोदर देखील महाराष्ट्र माझावर या मधमाशीच्या संदर्भानं सेपरेट मी पाऊन तासाचे एपिसोड केलेत की उद्या ही शेती टिकवायची असेल आणि शेतीमधली समृद्धी वाढायची असेल
तर मधमाशी टिकणं किती महत्वाची गोष्ट आहे. आणि आज पूर्वी फार दिसायच्या पाटील साहेब. म्हणजे आम्ही ज्यावेळेला शेतं हिंडायचो, त्यावेळेला काही कामच नव्हतं, शाळा कॉलेजला होतो त्यावेळेला जी बोंबलत हिंडायची सवय होती, त्याच्यामध्ये आम्हाला इतकी मोहळं दिसायची आणि त्यावेळेला काढायची बी सवय होती. म्हणजे मग आम्हाला त्यावेळेस माहीत असतं की आपण मोहळं नाही झाडली पाहिजेत, कारण आम्ही खूप मोहळं झाडली त्यावेळेला, खूप मध खाल्ला. आणि हे ज्यावेळेला मधमाशीचं महत्त्व लक्षात येतं, त्यावेळेला अजून सुद्धा शेतकरी हे फार त्या मधमाशीला जपतोय असं नाही. जेव्हा त्याच्या शेतावर पीक येते तेव्हा एखादी पेटी आणून ठेवतो. परंतु नैसर्गिक जेव्हा त्याच्या शेताच्या कडला बोरीची झाडं आहेत, बाबळीची, गोड बाबळीची झाडं आहेत किंवा इतर झाडांना जर तुम्ही बघितलं, आमच्या इकडे तर जास्वंदीच्या बऱ्याच लोकांनी जास्वंदीचे ते ही झुडूप तयार करून ठेवले, ज्याला मोहळं लागतायत फुलांच्या ह्याला. तर त्याचं संगोपन आणि जतन करणं नैसर्गिक, म्हणजे कदाचित असं पण असेल की पेटीतल्या मधमाशीची काम करण्याची गती आणि नैसर्गिक माशीची सुद्धा काम फरक आहे. करण्याच्या गतीमध्ये फरक आहे. फरक असणार आहे. आणि तो जर नैसर्गिक अधिवास जपला आपण, मला वाटतं मधमाशांचा, तर निश्चितपणाने चांगला फायदा होईल. हे मधमाशीचं पॉलिनेशन झाल्यानंतर किंवा कळी चांगली निघाल्यानंतर, सेटिंग चांगली झाल्यानंतर शेतकऱ्याकडे पुढे समस्या अशी असते की सायमल्टेनियसली त्या मालाचं साईज वाढत गेली पाहिजे आणि ती साईज पूर्ण वाढेपर्यंत शेवटपर्यंत वेली टिकली पाहिजेत. तर तुम्हाला हे दोन एकत्रित प्रश्न तुम्ही कोणाची कशी आधीमध्ये उत्तर द्या. वेल शेवटपर्यंत टिकला पाहिजे आणि साईज शेवटपर्यंत वाढत राहिली पाहिजे. कसं करायचं? म्हणजे म्हणतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसंच आहे की तुम्ही सुरुवातीपासून काय त्या पिकात करतायत ते तुमचं शेवटच्या 10 दिवसात दाखवतंय. तुम्ही जर सुरुवातीला 50 दिवस तुमचा प्लॉट एकदम हेल्दी दिसतोय ना, अचानक 5 दिवसात जातो, त्याची कारणं असतात. तर तुम्ही जे प्रॅक्टिसेस शेतकरी करतात त्याच्यामध्ये मी जसं मधमाशीचं म्हणलो, तसं बॅक्टेरियाचा रोल पण फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आता बरेचसे शेतकरी बॅक्टेरियाकडं एकदम पॉझिटिव्हली बघायला लागलेत. तर ही शेती करत असताना जसं आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करतो, म्हणजे एक जैविक, केमिकल या सगळ्यांचं एकत्रित करून जसं करतो, तसंच इंटिग्रेटेड मॅनेजमेंट टरबूजाला खूप गरजेचं आहे. बरं. म्हणजे फक्त केमिकलवर आधारित पण ती शेती होणार नाही, फक्त ऑर्गॅनिकवरही होणार नाही. तर या दोन्हींचा सांगड ज्याला घालता येईल, तो शेतकरी उत्पन्न काढतो. तर सगळ्यात महत्त्वाचं बॅक्टेरियाचा वापर जे असेल, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस सबटिलिस असेल, या बऱ्याचशा जे जैविक बुरशीनाशक म्हणतो, त्याचा वापर करावा. त्यानंतर ते फळ 55 ते 60 दिवसात जेव्हा होतं, त्याला विल्टिंगची सुरुवात येण्याची दाट शक्यता असते. बरं. तर त्यासाठी बुरशीनाशकांचा चांगला वापर करावा. त्याला जे रिकमेंडेड आहेत, कुठला दिसतोय. कारण की आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो जाताना, की 60 दिवसात जरी पीक असतं, तर बऱ्याच ठिकाणी निमॅटोडचा प्रादुर्भाव जाणवलाय किंवा वारंवार टरबूजावर टरबूज करणे. बरोबर. म्हणजे ही एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. बरेच शेतकरी जे आहेत, ते म्हणतो आम्ही 4 वर्षापूर्वी खूप आमच्या ती असंच जात होती, तसं निघली. परंतु पीक फेरपालट हा एक महत्त्वाचा विषय मरीमध्ये देखील आहे. बरं. त्याच्यामुळं तुम्ही त्या जमिनीमध्ये दर 3 वर्षानंतरच टरबूज करावं, हे मी स्पेशली सांगतो. कारण की ती जी जमिनीतली बुरशी आहे, ती बुरशी तुमची तशीच राहते आणि त्यामुळं पीक फेरपालट हा एक गोष्ट आहे. जीवाणूंचा वापर ही एक गोष्ट आहे आणि केमिकल तुम्हाला ज्या वेळेला जे लागणार आहे, ते केमिकल फंगिसाइड्स तुम्ही ते यूज केले, तर माझ्या मते ही आपण वेली शेवटपर्यंत टिकू शकतो. बरं. खरं तर आता तुम्ही 2 गोष्टी पुन्हा ह्याच्यामध्ये घेतल्या, की निमॅटोड ही गोष्ट आहे. आता बरेच शेतकरी आता अलीकडे तरी थोडंसं करायला लागलेत, की कलिंगडाचा वगैरे प्लॉट निघून गेला किंवा खरबुजांचे प्लॉट निघून गेले, की आहे या गोष्टी बेडवर झेंडू पिकाची लागवड लागवड करायची करायची. वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी प्रयोग केले. त्याचं महत्त्व किती हे तुम्ही आम्हाला निश्चितपणानं सांगाच. परंतु हे सगळं होत असताना शेतकरी उत्पादनाच्या खर्चाकडं मात्र फार हतबलतेने सध्या बघतोय. कारण त्याची अशी चर्चा सुरू आहे, की एका बाजूला जर उत्पन्नाचे भाव आपल्या हातात नसतील, तर अव्हरेज वाढवण्याच्या सोबत उत्पन्नाचा जो उत्पादन खर्च आहे, तो मात्र थोडासा कमी केला पाहिजे. आणि मग हे कमी करताना त्याचा केमिकल लोचा असा झालाय डोक्यात, की काय बरेच शेतकरी आता हे नवीन थोडेसे सोशल मीडियातनं बी थोडासा प्रचार हा सुरू आहे. आम्ही पण मुलाखती घेतो, की रासायनिक का ऑर्गॅनिक? म्हणजे हे कन्फ्युजन चाललंय. म्हणजे बरेच जण म्हणतात, की शेतीचा ऱ्हास करून पुढच्या पिढीला आपण जर अशी नापीक जमीन दिली तर नुकसान होतं. मग काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे, अरे ते पुढच्या पिढीचं पुढं बघू. ह्या वर्षीचं पीक कसं निघणार जर रासायनिक नाही वापर केला? तर तो ऑर्गॅनिक कर्व वाढवणं किंवा तो रासायनिक आणि ऑर्गॅनिकचा मेळ कसा घालायचा? निमॅटोड कशा पद्धतीने जतन करायचं? हे सगळं करताना खर्चाचा मेळ कसा घालायचा? तर तुम्ही जे महत्त्वाचा विषय सांगितला, की कन्सल्टंटनी सांगणं किंवा कुठल्याही तज्ञांनी सांगणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं यात फरक असा आहे, की प्रत्येक शेतकऱ्याची ती कॅपॅसिटी नसती खर्च करण्याची. तर मी त्यामुळे हे सांगतो शेतकऱ्यांना, की तुमचं क्षेत्र जर 5 एकर असेल, तर तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला, की ऑर्गॅनिक करायचं की केमिकल करायचं? तर मी तुम्हाला जे सांगितलं, की प्रत्येक शेतकऱ्यांनी डायरेक्ट ऑर्गॅनिककडे न जाता एक हळू-हळू टप्प्याटप्प्याने ऑर्गॅनिककडे वाटचाल आपल्याला करावं लागणार आहे. भविष्यामध्ये आपल्याला धोक्याची घंटाच आहे केमिकलची. बरोबर. परंतु
लोकसंख्येचा विचार करता त्या लोकसंख्येला जर तुम्हाला अन्न पुरवायचं असेल, समजा आज वांग्याचे भाव तुम्ही बघा, वांग्याला आज दर गगनाला भिडलेले आहेत वांग्याचे, आणि वांग्याला दररोज ह्या वातावरणामध्ये जर फवारणी केली नाही तर वांगे येणार नाही, त्याला आळी येईल, आणि किडक्या आळी तुम्ही बाजारात तुम्ही मी गेलो तर घेणार नाही आपण किडक्या वांगे. तर हे होत असताना तर तुम्ही अचानक ऑर्गॅनिक कडे जाण्यापेक्षा हळूहळू, मी तुम्हाला जसं सांगितलं की आता आपला ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा राहिला तण. तुम्ही जर आता जर बघितलं एखाद्या प्लॉटमध्ये तर तण नियंत्रण हा विषय खूप शेतकऱ्याच्या हाताबाहेर गेलेला आहे. म्हणजे लेबर कॉस्टिंग जी आहे ती वाढते, तण नियंत्रणामुळे वाढते. तर हिरवळीचं खत, मी जसं तुम्हाला म्हणलं की नैसर्गिक खत वापरले पाहिजे, तर हिरवळीच्या खताकडे पण देखील शेतकऱ्यांनी ताग असेल, ध्येय असेल, जर तुमचं 5 एकर क्षेत्र आहे तर 1 एकर ह्या वर्षी करा, तो गाडा पुढच्या वर्षी दुसऱ्या एकाच गाडा, जेणेकरून ते 5 एकर तुमचं 4-5 वर्षामध्ये तयार होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याला प्रोडक्शन कॉस्ट जर कमी करायची असेल तर त्याला त्याच्यावर हळूहळू काम करावं लागणार आहे. तुम्ही जर त्या जमिनीला काहीच दिलं नाही आणि तुम्हाला त्यातून आउटपुट लागत असेल तर तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे. प्रोडक्शन कॉस्ट वाढली आणि भाव जर पडले तर तुम्ही त्यातून नकारात्मक विचाराकडे जाता. म्हणून तुम्ही उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर तो हळूहळू पद्धतीने कमी केला पाहिजे. आणि हे करत असताना नुसतं जैविक किंवा खूप फक्त केमिकल असं न करता त्याची दोन्हींची सांगड घालून ज्या त्या वेळेला जिथे योग्य जर केलं तर निश्चितच उत्पादन खर्च कमी होणार आहे. बरोबर. निमॅटोड आणि व्हायरस या दोन गोष्टी. निमॅटोडवर तुम्ही जो विषय बोलला, निमॅटोड हा एकदम स्पष्ट सांगायचं झालंय तर कॅन्सर आहे झाडाला होणारा. गाठी तयार होतात कुठलंही पीक असेल. आज आता आपल्या टरबुजाचं निघलं, डाळिंबामध्ये तो मेजर जाणवणार आहे. अद्रक वाढतंय सगळीकडे, अद्रकाला जाणवणार आहे निमॅटोड. जे पिकं आहेत त्याचं एकमेव कारण जे आहे ते जमिनीत तुमच्या हवा आणि पाण्याचं जे गुणोत्तर आहे, जसं तुम्हाला मी पाणी आणि नत्र आणि कार्बस सांगितलं, तसं तुमच्या जमिनीत एरेशन म्हणतो आम्ही त्याला, की जमिनीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये हवा पण खेळती राहिली पाहिजे. झाडांची संख्या 6,000 ठेवण्यामागचं ते एक कारण आहे की जमिनीतली पण हवा खेळते. तुम्ही झाडांची संख्या वाढली, रूट जर तेवढे वाढले तर ती हवा खेळती राहत नाही. त्याच्यामुळं ही एकाला एक लागून गोष्टी सगळ्या. त्याच्यामुळे निमॅटोड हा जो विषय आहे हा सर्वस्वी तुमच्या म्हणजे मशागतीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत तुम्ही काय काय प्रॅक्टिसेस करता याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं निमॅटोड तुम्ही जसं बोलता ओघांनी बोलले की बरेच लोक झेंडू लावतात. झेंडू लावण्याचं कारण आहे की ते निमॅटोडला बऱ्यापैकी काम करते रूट झोन. बरोबर. तर ह्या अशा गोष्टी करणं, जैविक पॅसिलोमायसिस सारखे जीवाणू असतात त्याचा वापर करणं, प्रिव्हेंटिव्ह वापर करणं. बरेचसे लोक निमॅटोडला आल्यानंतर खर्च करतात. जसं आपलं मानवी आरोग्याला कॅन्सर आल्यानंतर ट्रीटमेंट आणि त्याच्यातून वाचण्याची शक्यता तुम्हाला ते आहे, तसंच झाडाचं आहे. त्याला येऊ न देण्यामागचे कारण जे आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होतो किंवा ज्याच्यामुळे निमॅटोड होतो त्याच्यावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि ते करत असताना ह्या मी जसं सांगितलं जैविक आणि केमिकल दोन्हींचा वापर करून प्रिव्हेंटिव्ह हा एकमेव निमॅटोडला माझ्या मते इलाज आहे चांगला. म्हणजे नंतर औषधं आहेत भरपूर, परंतु त्याचं प्रोडक्शन कॉस्ट आणि तुमचं उत्पादन खर्च वाढणार आहे. त्याच्यामुळे तो रोग याने अगोदर जर तुम्ही निमॅटोड बघितलं तर निश्चितच तो तुम्ही कव्हर करू शकता. आणि दुसरा तुम्ही व्हायरस हा विषय बोलला, तर मी मगाशी पण बोलता बोललो की व्हायरसला कुठलंही औषध नाही. बरोबर. व्हायरस म्हणजे आपल्याकडे कोविड एवढा मोठा जगात थैमान घातलं कोविडनी. कोविडला शेवटपर्यंत शासनालाही नाही कळालं, डॉक्टर्सला नाही कळलं, त्याच्यावर मतांतर झाले भरपूर की कुठलं काय. पण कोविड हा जे व्हेक्टर आहे, आपण मास्क लावत होतो, पसरण्याची जी आहे तसंच व्हायरस आहे. व्हायरस तुमचा पसरतो कधी की जेव्हा सगळ्यात मेजर जो किडा आहे व्हायरस ती पांढरी माशी आहे. कारण की पांढरी माशी ती उडत जाऊन सगळीकडे तो व्हायरस पसरत असते. त्याच्यामुळं कीटक नियंत्रण हे व्हायरससाठी महत्वाचं. त्यानंतर सदृढ जे झाड आहे, झाडामध्ये देखील एक इंटरनल ताकद असते सगळ्या रोगांविरुद्ध लढण्याची. सगळं आपणच करतो असं नाही. तर झाड देखील हेल्दी जर राहिलं तर व्हायरसला ते सुद्धा स्वतः रेजिस्ट करतं. म्हणजे परत मी ह्युमन याच्यावरच आलो की कोविडमध्ये सुद्धा सगळ्या लोकांना त्रास नाही झाला. ज्यांची इम्युनिटी चांगली होती त्यांना कोविडने काही त्रासही दिला नाही, त्यांना सिम्पटम्स नाही झाला. सेम तसं आहे, तुमच्या झाडाची जर इम्युनिटी म्हणा किंवा त्याची सशक्तता असेल तर व्हायरसचा प्रॉब्लेम कमी येणार. खरं तर हे आता सगळ्यांचं नियोजन करून शेतकरी शेवटावर येतो आणि जसे शेतात व्यापारी यायला लागतील किंवा आजूबाजूचे प्लॉट कटिंग व्हायला लागतील तसं त्याची ओढ अजून एका गोष्टीकडे असते, ते म्हणजे वजन. मालाचं माझ्या वजन भरलं पाहिजे, साईज भरली पाहिजे, तर ते थोडंसं वजन साईज कसं करायचं. आता 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो की हा जो फळ आहे टरबूज, याला वजन आणि गोडी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. मोठा जो माल असतो त्याला कुठलाही व्यापारी असेल तर तो ₹1 भाव जास्त देतो. त्याचं कारण असं आहे की बराचसा टरबूज जो आहे तो सलाड म्हणून यूज होतो. फार कमी लोक आहेत. आपण जर टरबूज घ्यायला गेलो तर 3 किलोचं फळ घेतो आपण,
परंतु जे बाहेर यूज होतं ते 5-5, 6-6 किलोचं होतं. त्याचे ब्रिक्स जे असतात, त्याची जी गोडी आहे ती ब्रिक्समध्ये मोजली जाते. तर ते ब्रिक्स पूर्ण उतरणं, त्याची गोडी त्या फळाची वाढणं, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर तुम्ही जे विचारलं की साईज आणि वजन आणि त्यात गोडी पण घ्या, गोडी कारण तो पण. पण व्यापारी भाव बघतो. ठरवताना महत्वाचा हो, असतो. हो. तर हे करत असताना आता जे सगळ्या व्हरायटी आहेत आईस बॉक्स सेगमेंटच्या आहे. आईस बॉक्स म्हणजे त्याच्यात बियांची संख्या फार नगण्य आहे. तुम्ही आधी जर गोल टरबूज पाहिलं तर अक्षरशः बिया इतके निघायचे त्याच्यामध्ये. बरोबर. तर आता जशी जिभेला चव घेणारे लोक आहेत तसे ते व्हरायट्या पण आणल्यात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शेवटचे जे 10 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही साईजवर काम करताना जे तुम्ही खत भरलेलं आहे, ज्या प्रॅक्टिसेस केलेल्या ते सगळ्या त्या झाडाला अपटेक करून देणं आणि पाण्याचं नियोजन शेवटच्या जसं सुरुवातीला सांगितलं तसं जर टेम्परेचर जास्त असेल, अक्षरशः कुणी जर म्हणत असेल टरबुजाला पाणी कमी लागतं, तर उन्हाळ्यामध्ये टरबुजाला 4-4, 6-6, 8-8 तास पाणी सुद्धा द्यावं लागतं टेम्परेचरनुसार. तर हे नियोजन आणि खत नियोजन. खतामध्ये सुद्धा चांगल्या कंपन्यांचे ग्रेड वापरणं, ज्यांनी आता बरेच त्याच्यावर तो विषय मोठा आहे फार की वॉटर सोल्युबल हा. सोडियम क्लोराईडचा वापर जास्त असतो फिलर म्हणून, म्हणजे थोडक्यात मीठ. तर ह्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या कंपन्यांची खतं वापरणं, बरोबर. चांगल्या योग्य वेळी वापरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या जर गोष्टींचं तुम्ही लक्ष दिलं तर निश्चितच तुमची साईज आणि जी गोडी आहे ती निश्चितच वाढते. अगदी. आणि खरं तर ही साईज, ही गोडी आणि वजन या 3 गोष्टी झाल्या तर या कलिंगड किंवा ह्या टरबूज लागवडीतून शेतकरी चांगल्या पद्धतीचे पैसे निश्चितपणाने मिळवू शकतो. कलिंगड मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं 60 दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देणारा पर्याय आहे. आणि हे करायचं असेल तर कलिंगडाच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेजला, आणि जसं पाटील साहेब म्हणाले तसं तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काम करताय 40 दिवसाच्या, ते काम पुढे शेवटापर्यंत टिकणार आहे. योग्य पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं. बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज असतो की पाणी नेमकं कधी सोडायचं आणि कधी कमी करायचं. हे सगळं करताना सिटिंग पिरियड तुम्ही व्यवस्थित सांभाळा. वेलीला जास्त ट्रेस पण नाही गेला पाहिजे, पण वेली जास्त माजल्या नाहीत पाहिजेत, त्याची काळजी घेतली. नत्राचं प्रमाण व्यवस्थित प्लॉटमधलं जर सांभाळलं तुम्ही, न्यूमॅटोड आपल्या बागेवर किंवा आपल्या त्या संपूर्ण वेलीला होणार नाही याची काळजी घेतली, तशा पद्धतीचं वातावरण, हवा खेळती ठेवली, पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितपणानं चांगली वेल येतेच. आणि चांगल्या वेलीला जितक्या लवकर आणि जितक्या जवळ म्हणजे बेडपर्यंत जर फळ पडलं तर निश्चितपणानं चांगला फायदा होतो, हे पाटील साहेब सांगतात. खरं तर वर्षभर चालणारं हे पीक आहे. ऑफ सीझनला पैसे मिळतात, परंतु चॅलेंज खूप जास्त आहे, तर तिथं तगडा शेतकरी असणं गरजेचं आहे. आणि मग जो रेग्युलर सीझन आहे उन्हाळ्याच्या टप्प्यातला, तिथं सगळ्यांनीच लागवड केली तर चालते. बाजारभाव आपल्या हातामध्ये नाहीत कलिंगड्याचे. बऱ्याच वेळा मला व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी कमेंट करतात की साहेब तुम्ही असे व्हिडिओ केले आणि लोकांनी लागवड केली, त्याच्या दराचं काय? दराबद्दल आपण व्हिडिओ केले काय नाही केले काय त्यांनी काहीच फरक पडणार नाही. दर आपल्या हातातला नाही, परंतु चांगलं पिकवणं आणि चांगलं अवरेज काढणं आपल्या हातात आहे. उत्पादन खर्च कमी करणं आपल्या हातात आहे. योग्य वेळी वेगवेगळे ट्रीटमेंट करून जमीन पण वाचली पाहिजे, पीक पण वाचलं पाहिजे आणि आपलं भविष्य वाचलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली नीटनेटकी तर निश्चितपणानं ही कलिंगड्याची शेती वर्षभर अवघ्या 60 दिवसामध्ये शेतकऱ्याला निश्चितपणानं चांगला नफा मिळवून देणारी शेती आहे. आणि त्यासाठीच खरं तर आजचा हा एपिसोड होता. आर्डो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हा एपिसोड आम्ही तुमच्या समोर आणलाय. खरं तर कलिंगड शेतीमधले हे बारकावे जाणून घेण्यासाठी आज पाटील साहेब तुमची खूप मदत झाली. आणि तुमच्या या मार्गदर्शनातून तुम्ही सांगितलेल्या ह्या टिप्समधून आमचे शेतकरी निश्चितपणानं फायदा घेतील. आणि वेळोवेळी तुमच्या भागामध्ये तर तुमचं अवताडे पाटील ॲग्रो म्हणून जे श्रीरामपूरमध्ये अगदी मार्केट यार्डच्या समोरच आहे, ते ज्या पद्धतीनं काम करत आहे, तुम्ही देखील शेतकऱ्या शेतामध्ये जाताय. ह्याच्यापूर्वी देखील अनेक वेळा आपण प्लॉटवर भेटलोय. तर ते ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी मिळून चालत ठेवल्या, आणि हा शेती आम्ही म्हणाल तसं व्यवसाय आणि ह्याच्यामध्ये अनेक दुवे काम करतायत. ह्याच्यामध्ये शेती काम करते, निसर्ग काम करताय, शेतीमधले घटक, जीवाणू, बुरशी सगळे काम करतायत, प्लस कंपन्या काम करतायत, नर्सरी काम करते, तुमच्यासारखे कृषी विक्रेते, कन्सल्टंट काम करतात. आम्ही माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवतोय. हे आपण सगळं जर करत राहिलो व्यवस्थित आणि हे सगळे करताना एक शहाणपणा जपला तर मला वाटतं कलिंगड शेती पुढच्या अनेक वर्ष शेतकऱ्याला निश्चितपणाने चांगला पैसा मिळवून देईल. आणि शेवटी शेतकऱ्याचं हित यातच आपल्या सगळ्यांचं निश्चितपणाने हित आहे, समाधान आहे. त्यामुळे आपण वेळ दिला, आम्ही बोलवला. तुमचं एवढं छान फार्म हाऊस आहे जिथं आम्हाला बसायला मिळालं, पावसाचं वातावरण आहे. श्रीरामपूर खूप देखणा भाग आहे आणि खूप चांगला ऐतिहासिक माहिती तुम्ही बरीच मला सांगितली. इथे ईस्ट इंडिया कंपनीनं कशा पद्धतीनं काम केलं, भंडारदरा धरणाची निर्मिती कशी झाली आणि बऱ्याच गोष्टी, बराच अभ्यास आहे त्यांचा आम्हाला ऐकायला मिळाला. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी वेळ दिला. खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.